शुक्रवारी तुमचा घेतो पहिल्या नंबरवर. माझ्याकडे आलं नाही दिलाय ना, तुमच्याकडे दिलाय, कागदही दिला, तुमच्या कार्यालयाची सही आहे, थोडा तर मांडू द्या. काय विषय बोला. नाही अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र विधानसभा नियम 273 अन्वये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांच्या विरुद्ध हा हक्कभंग मांडतोय. अध्यक्ष महाराज, या सभागृहामध्ये अनेक विषयावर हक्कभंग आलेत. कधी कधी विधानसभा सदस्याच्या अधिकाराचा हक्कभंग झाला म्हणून आपण हक्कभंग आणला, कधी विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्देशाचं पालन झालं नाही म्हणूनही हक्कभंग आणला. पण अध्यक्ष महाराज, गेल्या 31 वर्षामधली मी प्रथम घटना या सभागृहामध्ये अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून जेव्हा ऐकली तेव्हा अध्यक्ष महाराज, तुमच्याकडून न्याय प्राप्त होऊ शकेल या विश्वासाने हा हक्कभंग मी अध्यक्ष महाराज देतोय. सन्माननीय मंत्री महोदय पंकजाताई मुंडे या अतिशय सिनियर मंत्री आहेत, अनुभवी मंत्री आहेत. सन्माननीय सदस्य देवराव भोंगले यांनी प्रदूषणाच्या संदर्भामध्ये अर्धा तास चर्चा उपस्थित केली असता सन्माननीय मंत्री महोदय आपल्या उत्तरामध्ये असं म्हणाल्यात की ब्रीफिंगमध्ये जेव्हा मी अधिकाऱ्यांना या ब्रीफिंगसाठी बोलवलं तेव्हा अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला. ब्रीफिंगसाठी प्रदूषणाच्या संदर्भामधली गंभीर चर्चा या सभागृहाचा नियम आहे की या सभागृहामध्ये सदस्यांनी चर्चा उपस्थित केल्यानंतर अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांच्या ब्रीफिंगला जर एखादा अधिकारी गंभीर आजारी नसेल, जर अध्यक्ष महाराज तो विदेशात असेल तर मी समजू शकतो. पण अध्यक्ष महाराज, मुंबईत असताना अशा पद्धतीने उत्तर देण्यात आलं आणि तालिका अध्यक्षांचं मी अभिनंदन करेन की अध्यक्ष महाराज, रामशास्त्री प्रभुतेची भूमिका घेत आपण जो निर्णय केला असता तोच निर्णय तालुक्या अध्यक्षांनी केला आणि त्यांनी सांगितलं की त्या अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित करावं. अध्यक्ष महाराज, मी या गंभीर विषयाकडे का लक्ष वेधू इच्छितो? आज अशी वेळ पंकजाताईंवर आली आहे. कदाचित उद्या ईश्वर तुमच्यावरही मंत्री म्हणून जबाबदारी देऊ शकतो, पण तेव्हा तुमच्यावरही वेळ येऊ नये. सर्वात बुद्धिमान व्यक्ती कोण असतो की उद्या अशा घटनांपासून बोध घेऊन आपल्यावर अशी वेळ येऊ नये याची तजवीज करतो तो बुद्धिमान. सुधीर भाऊ, माझ्यावर जर अशी वेळ आली तर माझ्या स्थानी माझ्या एवढाच हुशार व्यक्ती मला सांभाळेल याची मला खात्री आहे. अध्यक्ष महाराज, मी काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देतो. अध्यक्ष महाराज, 26 फेब्रुवारी 2020 बुधवार 12:23 या सभागृहात चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये अध्यक्षांनी एक उत्तम निर्देश दिला, उत्तम निर्णय केला आणि अध्यक्ष असं म्हणाले की सभागृहापेक्षा कोणी मोठा नाही. पण अध्यक्ष महाराज, हा 2020च्या निर्णयानंतरच्या फक्त मी मोजक्या 3 घटना सांगतो की ज्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे जर या सभागृहाच्या कामकाजाला अध्यक्ष महाराज महत्व देत नसेल तर अध्यक्ष महाराज, ही अतिशय लोकशाहीसाठी गंभीर आणि घातक आहे. 20 मार्च 2025 आपण निर्देश दिले गुरुवारी 12:01 की 26 जुलै 2023च्या तारांकित प्रश्नाबाबत अधिक माहिती असा आदेश झाला. अधिक माहिती कधी आली? 20 मार्च 2025ला. आपण सांगितलं अशा घटना होता कामा नये, पण अध्यक्ष महाराज, अजूनही अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये ही गंभीरता पोहोचली नाही. 18 जुलै 2025 शुक्रवार 1:30 वाजता औचित्य मांडल्यानंतर उपाध्यक्षांनी घोषणा केली की कर्मचारी अधिकाऱ्यांनी 30 दिवसात त्याचं उत्तर दिलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, 6 महिने झाले माझ्या औचित्याचं अध्यक्ष महाराज उत्तर आलं नाही. 13 डिसेंबर 2025 2:40 अध्यक्ष महाराज, आपले निर्देश आहे, लक्षवेधीची उत्तर आली नव्हती. अगोदरची प्रथा परंपरा अशी होती की ज्या लक्षवेधीवर चर्चा होत नाही त्या लक्षवेधीच्या संदर्भात अध्यक्ष महाराज प्रिंटेड मान्य झालेल्या, अमान्य नाही, मान्य झालेल्या लक्षवेधीवर प्रिंटेड उत्तर देण्याची पद्धत होती आणि आपणही ती मान्य करत अतिशय उत्तम निर्देश दिले की उद्यापर्यंत उत्तर आले नाही तर खबरदार, मुख्य सचिवावर मी हक्कभंग मांडेल आणि हक्कभंग स्वीकारेल. आणि नंतर मुख्य सचिवा
24 तासाची जी सनसटांडी निर्माण होते तशी झाली. मुख्य सचिवांनी तुम्हाला पत्र दिलं की आम्हाला थोडीशी 2 महिन्याची मुदत वाढवून द्या आणि तुम्ही ठीक आहे, कारण या मुख्य सचिवांचा दोष आहे असं मी म्हणणार नाही, तुम्ही 2 महिन्यांची मुदत वाढवून दिली. पण अध्यक्ष महाराज, आता 13 डिसेंबर झालं, 13 जानेवारी झाली, 13 फरवरी झाली, आता आम्ही 27 फरवरीमध्ये आहो. 2 महिन्याचं कॅलेंडर हे काल निर्णयवाल्यांना बदलवायला गावा की 30 दिवसाचा महिना राहणार नाही. हा नाही पण compliance झालेलं आहे. म्हणजे मग उत्तर येईल. अध्यक्ष महाराज, आता 24 फरवरीला आपण पुन्हा निर्देश दिले. आता कपात सूचनेच्या उत्तर जे 16 मार्च 2022 कपात सूचनेचं उत्तर 18 फरवरी 2026 आलं आणि आपण म्हणालेत, कारण आपण टेक्नोसावी आहात, आपण अतिशय बुद्धिमान, अतिशय वकील म्हणून आपलं ज्ञान, आणि आपण उत्तर दिलं. पण माझी अध्यक्ष महाराज विनंती आहे, एक माझी खास विनंती आहे. असं म्हणतात की पेनिसिलिनचं इंजेक्शन द्यायचं असेल तर टेस्ट केस केली पाहिजे. डॉक्टर पहिल्यांदा स्किनमध्ये एक इंजेक्शन देऊन टेस्ट करायचे. माझी आपल्याला आग्रही विनंती आहे हक्कभंगाच्या माध्यमातून. हक्कभंगाचे अनेक दाखले मी 95 पासून पाहिले आहे. मी स्वतः मनजित सिंग सेठीवर हक्कभंग टाकला तर अध्यक्ष महाराज आम्ही एका मिनिटात स्वीकारलाही आणि स्वीकारून 2 महिन्याच्या आत निर्णय देऊन 90 दिवसाची जेल दिली. आणि आपल्यालाही माहिती आहे की हक्कभंगाची जेल कंटिन्युएशन मध्ये जेलमध्ये जात नाही. जेव्हा अधिवेशन असेल तेव्हा जेलमध्ये, पुन्हा बाहेर, पुन्हा जेलमध्ये. आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं की विधानसभेचे काय अधिकार आहे, या विधानसभेची शक्ती काय आहे, या विधानसभेला हक्क काय आहे, तेव्हा मग लोकांना लक्षात आलं की ही विधानसभा गमतीनी नाही. 10,000 वाघाची ताकद एकीकडे आणि अध्यक्ष महाराजांची या विधानसभेची ताकद एकीकडे. आणि म्हणून माझी विनंती आहे की हा हक्कभंग आपण स्वीकारावा. यागा आता जर तर किंतु परंतु बट या शब्दाचा वापर न करता हक्कभंग स्वीकारावा आणि हक्कभंग समितीला निर्देश द्यावे की तातडीने पुढच्या अधिवेशनापर्यंत याचा निर्णय करून लेखी निर्णय विधानसभेत त्यांनी पटलावर द्यावा. आणि हक्कभंग समितीने जर पुढच्या अधिवेशनापर्यंत निर्णय केला नाही तर हक्कभंग समितीला बरखास्त करावं, एवढी विनंती मी करतो. धन्यवाद. सन्मान्य ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आज अत्यंत गंभीर विषयाकडे या सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे. हक्कभंग हा अधिकार सर्व सदस्यांना दिला गेला आहे, कारण ह्या त्यांच्या अधिकारातनं त्यांच्या एकूण कार्यशैलीवरती परिणाम पडतो. जर का त्यांना आपलं कार्य करताना कुठच्या अडचणींचं सामोरे होत असेल तर अशा परिस्थितीत हक्कभंगाच्या आयुधाचा वापर करून निश्चितपणे आपले अधिकार अबाधित ठेवण्याची संधी ही सदस्यांना प्राप्त होते. आणि त्यामुळे हे अधिकार ज्या वेळेला आपण वापरत असतो त्यावेळेला अत्यंत काळजीपूर्वक, जाणीवपूर्वक आणि संपूर्ण परिस्थितीचा विचार करून जनहितात आपण हे अधिकार वापरत असतो. आणि आपण सांगितल्याप्रमाणे जर का विविध आयुधांमार्फत जी माहिती आपण मागवतो किंवा जी उत्तरं शासनाकडनं अपेक्षित असतात ती उत्तरं जर वेळेत मिळाली नाही तर निश्चितपणे यातून विधिमंडळ सदस्यांचं, विधानसभा सदस्यांच्या कार्यप्रणालीवरती गंभीर परिणाम पडू शकतो, याची मला जाणीव आहे. आणि म्हणूनच गेल्या अधिवेशनात ज्या वेळेला या संदर्भात अनेक सदस्यांनी तक्रार केली की वारंवार प्रश्न विचारूनही, आश्वासनं मिळूनही त्याची उत्तरं वेळेत मिळत नाही, त्यावेळेला आपण मुख्य सचिवांपर्यंत हा विषय नेऊन, त्यावेळेला तर मुख्य सचिव 2 दिवस झाले रुजू होऊन नवीन मुख्य सचिव होते, त्यानंतर त्यांनी 2 महिन्याची वेळ मागितली, आपण त्यांना 2 महिन्याची वेळ दिली. आणि त्यानंतर मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की मुख्य सचिवांनी माझ्याशी संपर्क साधून बराचसा कंप्लायन्स केलेला आहे. अजून 100% झालेलं नाही आहे, पण समाधानकारक कंप्लायन्स झालेलं आहे. त्यांना काही अजून हवं आहे संपूर्ण कंप्लायन्स कंप्लीट करण्यासाठी, मी त्यांना तो वेळ दिलेला आहे. पण मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर आपला डॅशबोर्ड तयार होत आहे आणि त्या डॅशबोर्डवरती यापुढे जेवढ्या लक्षवेधी असतील, जेवढे प्रश्न असतील, जेवढी आश्वासनं असतील, जेवढे औचित्याचे मुद्दे असतील, या संदर्भातला संपूर्ण हिशोब हा डॅशबोर्डवरती उपलब्ध होईल. किती तारखेला आपण कोणत्या आयुधातनं कुठचा प्रश्न मांडलेला, त्यावरती शासनाकडनं उत्तर कधी अपेक्षित होतं आणि शासनाचं उत्तर कधी आलं, केव्हा निरुत्तरी झालं असेल, उत्तर आलं नसेल तर त्या संदर्भातली पण माहिती आपल्याकडे असेल, जेणेकरून सगळ्या सदस्यांना या संदर्भातली
पूर्ण माहिती ट्रान्सपरंटरित्या प्राप्त होईल. त्यामुळे माझी सभागृहाला ही विनंती राहील की आत्तापर्यंतचा बॅकलॉग जो आहे तो काही दिवसात आपण पूर्ण करून घेऊ आणि ह्यापुढे डॅशबोर्डच्या माध्यमातून ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पुरवली जाईल. राहिला प्रश्न, काल तालिका अध्यक्षांनी जे निर्देश दिलेले त्या निर्देशांसंदर्भात मी आज हे स्पष्ट करू इच्छितो की शासनाने या संदर्भात जी कारवाई केली आहे किंवा या संदर्भातलं स्पष्टीकरण जे आहे ते सभागृहात द्यावं आणि त्यानंतर मी अंतिम निर्णय घेईन. नाही, मला वाटतं सुधीर भाऊ, हक्कभंगावरती निर्णय घेण्यापूर्वी शासनाची बाजू मला समजून घेऊ दे. ठीक आहे. पुढे केलंय. हो. अजून एक गोष्ट लक्षात आणून देतो, आपण विधान भवन आहोत. खरं तर आपल्याला माहिती आहे की विधिमंडळाशी संबंधित कामं झाली पाहिजे. आता अध्यक्ष महाराज, आम्ही अशासकीय विधेयक टाकले. महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत विधेयक 2026 19 जानेवारीला टाकलं आणि तुम्ही इंट्रोडक्शनसाठी जेव्हा विचारलं जातं तेव्हा म्हणतं विधी व न्याय विभागाने अभिप्रायच दिले नाही. काही काही ठिकाणी 4-4 महिने अभिप्राय येत नाही अध्यक्ष महाराज. आता महाराष्ट्र अशासकीय विधेयकाचं म्हणत अशासकीय विधेयक विधानसभेत मांडण्याच्या अगोदर विधान भवनातून अध्यक्ष महाराज हे विधी व न्याय विभागाला अभिप्राय मागायला जातात. अपेक्षा अशी आहे की विधी व न्याय विभागाने 3 दिवसाच्या आत अभिप्राय दिले पाहिजे. बरोबर की ही केंद्र सरकारच्या कायद्याला छेद देणारा आहे किंवा असा कायदा आपल्याला करता येत नाही किंवा ही तरतूद 3 दिवसात दिली पाहिजे. अध्यक्ष महाराज, आज मी जेव्हा विचारलं की कमीत कमी इंट्रोडक्शन तर करून घेऊ. आता इंट्रोडक्शन करण्यामध्ये अध्यक्ष महाराज, आता इंट्रोडक्शन कधीतरी होईल पुढच्या 15 दिवसांनी 20 दिवसांनी. चर्चा कधी होईल? कारण इंट्रोडक्शन झाल्याशिवाय बॅगेटमध्ये येत नाही, बॅगेटमध्ये आल्याशिवाय चर्चा होत नाही. पुन्हा आपल्याला माहिती आहे की अशासकीय कामकाजाचे शुक्रवार विधेयकाचे कमी आहे आणि विधी व न्याय विभाग असा अभिप्रायच देत नसेल तर अध्यक्ष महाराज ही बाब गंभीर आहे. इंट्रोडक्शनसाठी आलं का त्यांचं? सुधीर भाऊ, आपण जो मुद्दा मांडला, आपण दिलेले जे विधेयकं आहेत त्यापैकी काही टेबल झालेले इंट्रोड्यूस झालेले आहेत, काही इंट्रोड्यूस व्हायचे बाकी आहेत. तर ते जे शिल्लक आहेत, जे आहेत त्या संदर्भातली पूर्ण माहिती घेऊन आपण पुढच्या शुक्रवारी करू. विभागाला अभिप्रायासाठी मांडायचंच नाही, डायरेक्ट आपण इंट्रोडक्शन करू. विधी व न्याय विभागाने अभिप्राय दिले नाहीत तरी पण अध्यक्ष आपल्या अधिकारात ते इंट्रोडक्शनसाठी देऊ शकतील. चला, आता 293 वरती उद्याच्या कामकाजात अशासकीय कामकाज दाखवलं जाईल आणि ते आपण उद्या करू. तुमचं शुक्रवार मला वाटतं 293 वरती आपण चर्चा आहे, पण आज शुक्रवार आहे. बऱ्याचशा सदस्यांनी विनंती केलेली आहे की आज वेळेतच सभागृह आपण संपूया. त्यामुळे मला वाटतं आजच्या दिवसभराचं कामकाज आपण आज इकडेच थांबवून उद्याची नियमित बैठक ही सकाळी सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. शनिवार